सन्माननीय अजयजी गरज साहेबांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी टॉस जिंकून निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेल्या दक्ष इलेव्हन टीमने कॅप्टन बाईटमध्ये सांगितलं की महत्त्वाचा सामना पहिलाच सामना विजयानं सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या वतीनं होईल. समीर माली आणि कॅप्टन गणेश हे आघाडीचे फलंदाज आहेत. मॅन फ्रॉम बडवल किंग्स बडवल बी प्लस या संघातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. यंगस्टर फार कमी वयामध्ये याच्याशी उंच शिखर गाठणारा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला समीर माली आणि त्याच्या समवेत कॅप्टन गणेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्कवरती. पंचांकडून ग्रीन सिग्नल हिरवा कंदील इथून आलेला आहे. बाबूदुरी पहिलं षटक. हो फुलटॉस. भव्य स्वागत. तिसऱ्या दिवसाचं भव्य स्वागत. समीर माली भडवल गावाचा सुपुत्र पहिला चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना सिक्सर. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत समीर माळी यांच्या वतीनं. षटकार बाबू धुरीच्या विरोधामध्ये. हो आणखीन एकदा लॉंगॉनला लॉफ केला. क्षेत्ररक्षक जज करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन मोर टिपिकल शॉट. भव्य सुरुवात. दुसरा षटकार. पाहत आहेत पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू षटकार. दोन चेंडूमध्ये 12 धावा. धाव पुस्तकावरती आक्रमण. हो अजून एकदा आता एक्स्ट्रा कव्हरला. सलगचा तिसरा की चौकार. पाहुयात पंचांचा इशारा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अँड सिक्स. जबरदस्त सुरुवात. 3 बॉल 3 सिक्सर. खतरनाक सुरुवात. थ्रिलिंग सामना. जबरदस्त सुरुवात. पहिल्या सामन्यामध्ये म्हटलं जातं अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अस्त्र असणं फार गरजेचं आहे आणि 3 चेंडूंवरती विविध फटके आपण पाहिले. पहिला चेंडू फुल टॉस. त्याला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. त्यानंतर लॉंग ऑनला स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. आता एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार. चौथा येईल का. हवेत खेळलेत. मिडविकेटला जेलची संधी. कॅच ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. 4 ने धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 22 वरती पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल बाबू धुरीच्या नावावरती राहतोय परंतु काय जबरदस्त सुरुवात. समीर माली बडवल बी प्लस संघाचं हे प्रमुख अस्त्र आणि मैदानाच्या आतमध्ये दक्ष इलेव्हन टीमसाठी जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट. 3 षटकार 1 चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल 22 धावा 5 चेंडू नंतर. खोलात होता चेंडू. कवसला फक्त दिशा दिली आहे. कवसला लाजवाब दणका. वन मोर टिपिकल शॉट बाय समीर माली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बिनगडी बाद 26.
धन्यवाद धन्यवाद डीजे. सलग 3 षटकारानं सुरुवात केली. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 26 धावा धावपटलावरती आहेत. पहिलं षटक बाबू दुरीच्या हातामध्ये होतं आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त आक्रमण समीर माळीचा आपण पाहिलं. 6 चेंडू त्याने फेस केले, 6 मध्ये 26 त्यानं बनवलात. जबरदस्त सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आता कॅप्टन गणेश आलेत. संघाची धावसंख्या 26. संघ मालकाच्या अनुपस्थितीमध्ये समीर माळीचं जबरदस्त सुरुवात आपल्या संघासाठी. हो, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. जबरदस्त चेंडू गुडलेंथ वरून टॉस झाला. हार्ड लेथला चेंडू पिचिंग झाला. सबमरिंग डिलिव्हरी होती. अनप्लेबल अनरिडेबल डिलिव्हरी होती. डॉट बॉल आला. सुरुवात कॅप्टन अक्षय भगत यांच्या वतीनं. दुसरं षटक 26 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त फ्लाय स्टार्ट, ब्राईट स्टार्ट, हेल्दी रन रेटनं 26 सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये समीर माळी. त्यानंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती कॅप्टन गणेश सोकट. पहिला चेंडू डॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर हार्ड लेंथला चेंडू पिच झाला आणि त्यानंतर टॉस झाला. बॉल एक्स्ट्रा बाउन्स मिळाला या चेंडूला. फायदा उचलतात. शोल्डरमधली ताकद इम्प्लिमेंट करत असताना बॉलर अक्षय भगत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. हो, दिशा द्यायची होती कदाचित. सेन्सिबली खेळण्याचा प्रयत्न. एकीकडून रन येतात त्या कारणास्तव इथून शांत डोक्याने इथून खेळ आता करत असताना गणेश सोकट. सलग 2 बॉल इथून डॉट टाकलेत अक्षय भगत. P2च्या षटकामध्ये दूरवरच्या एंडकडून बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतात. पहिलं षटक नावी राहिलेले दक्ष 11 टीमच्या. दुसरं षटक आतापर्यंत नावी राहिलेले सुधाकर घारे फाउंडेशन टीमच्या. महत्वाचा सामना. अक्षय भगत तयार. हो, वेगवान चेंडू आडवा बॅटनं स्लॉक स्वीप केलाय. घुटना टेकवर सिक्सर दे षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दक्ष 11 टीमचे संघ मालक आदरणीय सन्माननीय श्रीमान योगेशजी भोईर साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होतंय आणि हा सुरुवातीचाच गणेश सोकटनं आपल्या संघ मालकांचं भव्य स्वागत केलं आहे. 1 more 6. धन्यवाद धन्यवाद. गणेश सोकट इज ऑन फायर नाव. हो, हवेत खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे. हो, गुड फिल्डिंग. साहिल होते कदाचित. मस्त फिल्डिंग केलेली आहे साहिलनं. या 2 षटकारांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 वरती आहे. या ओव्हर मधला आता अंतिम चेंडू. 3 बॉल डॉट आले. 2 षटकार 12 आतापर्यंत. हो, फटका कव्हर्सला खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. हो, कव्हर पॉइंटला झेल दिली आहे. फलंदाज धक्का पहिला लागला. कॅप्टन डिपार्ट्स. दुसऱ्या षटकाचा शेवट गोल करत असताना कॅप्टन वर्सेस कॅप्टन मध्ये अक्षय भगत हावी ठरलेत गणेश सोकट वरती. फलंदाज बाद 38 वरती लागणारा पहिला मोठा धक्का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आम्ही विनंती करत आहोत सुधाकर घारे फाउंडेशन टीमचे संघ मालक सन्माननीय अजयजी गरज साहेबांना की आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं.
त्याचबरोबर दक्ष इलेव्हन टीमचे संघ मालक नुकताच उपस्थित झालेले आहेत. आम्ही योगेशजी भोईर साहेबांना विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज गणेश बाद झाल्याच्या नंतर रत्नदीप लोंगले. बॉलिंग मार्कवरती आता साहिल लोंगले आलेत, मॅन फ्रॉम चिंचवडी. खोलात होता चेंडू, यंगस्टर वर्सेस यंगस्टर समोर खेळलं अलॉंग द विकेटनं. लॉंग ऑनला चेंडू एकच हव्या चेंडूवरती मिळत्या. सुरुवात चांगली करून दिली समीर माळीनं, जबरदस्त सुरुवात. संघाची धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. एकच्या मदतीनं 39 धावा, 26नं सुरुवात केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. आत्तापर्यंत 39 धावा धावा फलकावरती. ओव्हर नंबर 3 साहिल लोंगले, पहिलं षटक बाबूदुरी. दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन अक्षय भगत. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज झालेत साहिल लोंगले, कॅप्टनच्याच गावामधून बिलॉंग करणारा यंगस्टर खेळाडू. चांगला चेंडू होता, सेन्सिबली खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेकचा चेंडू होता, बाहेर वळण घेणारा चेंडू होता. चांगल्या प्रकारे फिंगर रोल करत असता चेंडूवरती साहिल लोंगले. डॉट बॉल आला. धावसंख्या 39. पाहूयात आता मिडल ऑर्डरची जबाबदारी रत्नदीप लोंगले. हवेत खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला अपेक्षाहून चेंडू. डॉट बॉल. प्रॉपर पिचिंग चालू आहे, टप्प्यावरती कंट्रोल आहे साहिलचं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. गुड लेंथवरती टॉस करतात चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू हरकत करून बाहेर निघतोय, वळण घेतोय. डॉट बॉल. वेळ वाचवण्याचा प्रयत्न सर्वांचा चालू आहे, तेच पंच कॉल करत असताना. धावा फलकावरती धावा 39. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतरचे दोन्ही डॉट बॉल. सॅकिंग एंडला रत्नदीप, बॉलर साहिल. ओव्हरपीस सापडला, आडव्या बाटने खेळलेत. मिड विकेटला खेळाडू जज करतायत, त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमण केलं साहिल लोंगलेवरती. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45 वरती 45. हो, खोलात होता चेंडू विशेप मध्ये. हो, समीरला आदळला चेंडू. वेगवान फटका होता लॉंगॉनला. एक रन या चेंडूवरती साहिलनं जबरदस्त कमबॅक आपल्या संघाला इथे करून दिलंय. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 46 वरती 46. आता स्टार्किंग एंडला समीर माळे आपण पाहतायत, बॉलर साहिल. या ओव्हर मधला आता अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहिलाय. हो, सेन्सिबली खेळलेत. पायांवरती होता चेंडू, फक्त ड्राईव्ह केला. चेंडूवरती फक्त सिंगल. संतोष गारे होते शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 वरती. महत्वाची सूचना, ताराला लागून जर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला तर 6, तारेला लागून जर क्षेत्ररक्षकाने जेल पकडली तर ती कॅच आहे, याची आपण नोंद घ्या. 3 ओव्हरचा डाव इथून आटपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 47 धावा धावा फलकावरती. आम्ही पुढील मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करत आहोत CSK चांदई वर्सेस सेजल 11. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी त्वरित रिपोर्टिंग करावा. सेजल 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. मध्यंतरामध्ये टॉस होईल. चांदई टीमचे कॅप्टन CSK चांदई वैभव थेर, आपल्याला विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. मध्यंतरामध्ये टॉस होईल. आठ बॉल आणि 28 इंडिव्हिज्युअल वरती समीर खेळतोय. रत्नदीप 4 चेंडू 7.
या स्पर्धेचे श्रीमान लाडके आयोजक प्रसादभाई तोरवे यांच्या वतीनं सर्व खेळाडूंसाठी पारितोषिक. या स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. पाहूया तिसरं अर्धशतक या पहिल्याच मॅचमध्ये समीर माळीकडून पाहायला मिळेल का. महत्त्वाची सूचना, मैदानाच्या आतमधून जे वायर क्रॉस झालेले आहेत त्याच्या तारेला जर चेंडू लागून बाउंड्रीच्या बाहेर गेला तर 6, कॅच पकडली तर कॅच. व्हॅलिड चेंडू असेल, कुठल्याही प्रकारचा डेड बॉल किंवा डॉट बॉल नसेल याची नोंद घ्या. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरमध्ये 47-28 वरती इंडिव्हिज्युअल समीर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रत्नदीप. 4 बॉल 7. महत्त्वाचा सामना. पुन्हा एकदा कॅप्टननं आपल्या हातामध्ये जबाबदारी घेतलेली आहे. इंडिव्हिज्युअल दुसऱ्या संघासाठीचं 4थं षटक. खोलात होता चेंडू, समीरनं पुढे लॉफ्ट केला. शॉट मिड विकेट मधून डीप मध्ये चालला बॉल. एकच रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला 48-48. 48 धावा. रत्नदीप आता स्ट्रायकिंग एंडला. 4 मध्ये 7. एक षटकार रत्नदीपच्या खात्यामध्ये. हो, व्हॉट अ ब्रिलियंट चेंडू, व्हॉट अ ब्रिलियंट बॉल. प्रॉपर वाईड यॉर्कर, चॉप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. भरपूर लेट खेळले रत्नदीप. चांगला चेंडू होता. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. कमबॅक करणारे दोन्ही षटक मागच्या मॅचमध्ये, मागच्या ओव्हरमध्ये अक्षय भगतनं 2 षटकार काढलेत. आता तिसरं षटक, दुसरं षटक संघासाठी. 4थं कवसला. ओ, धावबाची संधी. थ्रो थोडा वाईड. दुसऱ्यासाठी कॉल. पुन्हा एकदा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला झालाय. 2 धावा पूर्ण. पहिल्याच धावेमध्ये जेलबाद होण्याचा प्रयत्न, प्रॉपर स्टम्प्सला थ्रो झाला होता, परंतु बॉलर तिथपर्यंत पोहोचले नव्हते. कदाचित बॉलरच्या हातामध्ये आधी सुरुवातीलाच थ्रो झाला असता तर नक्की विकेट मिळू शकले असते. 2च्या मदतीनं टोटल धावून पोहोचलेली ते 50 वर. 50 ऑन स्कोर कार्ड. 50 धावा. अक्षय भगत बॉलिंग करतात संघासाठी. 4थं. खोलात होता चेंडू. लाऊड अपील आहे दूर शरीरापासून. पाहुयात कॉट बिहाइंड साठी 4 ते 5 खेळाडूंकडून लाऊड अपील. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्याच्या नंतर जबरदस्त कमबॅक, खास करून साईड लोंगले आणि अक्षय भगतचे 2 षटक. आतापर्यंत 50. खोलवा टप्प्याचा चेंडू आडवा बाटने खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन 1 तर पूर्ण केली आहे आणि एकच धाव. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने 51 धावा. धावा फलकावर. शेवटचा आता चेंडू बाकी राहिला या ओव्हर मधला. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला. 1 रन या चेंडूवरती. पुन्हा एकदा पूर्ण स्ट्राईक राहील अंतिम षटकामध्ये समीरकडे. ओव्हर कंप्लीट 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 52. पहिल्या ओव्हरमध्ये आलं होतं 26. सुरुवात दमदार, त्यानंतर जबरदस्त कमबॅक साईड लोंगल्याने अक्षय भगत आपल्या संघासाठी. 4 ओव्हरमध्ये 52 धावा. पाण्याची डिमांड अक्षय भगतसाठी. लवकरात लवकर पाणी पोचवा. चला अंतिम षटक. पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही विनंती करत आहोत CSK चांदे वर्सेस सेजल 11. टॉससाठी या. हो, पहिला चेंडू. समीर माली इज ऑन फायर नाव. थांबायचं नाव घेत नाहीये. भव्य स्वागत संतोष घारे यांचं. सिक्सर. धन्यवाद, धन्यवाद.
36 धावा इंडिव्हिज्युअल समीर माली पहिल्याच ओव्हरमध्ये 26 स्टार्ट केला. अस्त्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्टार्ट. 36 वरती इंडिव्हिज्युअल खेळतोय. वाडवा बाटणे खेळतात. शॉट मिड विकेट मध्ये चेंडू पॉवर डीप मध्ये प्रोटेक्शन. एक रन तर पूर्ण कॉल दुसऱ्यासाठी. विकेट सॅक्रिफाईस थांबवलं रत्नदीपनं सुद्धा. एकच रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचेल इथून 59 वरती. 37 वरती इंडिव्हिज्युअल समीर माळी. जबरदस्त मॅच. पहिली सुरुवातीची आघाडीची मॅच. ओ फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेट समोर सापडला रत्नदीप बाद. आम्ही विनंती करत आहोत सेजल 11 टीमचे संघ मालक सन्माननीय महेशजी कारिक साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत दक्ष 11 टीमचे संघ मालक योगेशजी भोईर साहेब. त्याचबरोबर सुधाकरजी गारे फाउंडेशन अजयजी गरज साहेब दोन्ही मान्यवर मुख्य व्यासपीठावरती विराजमान. मध्यंतरामध्ये टॉसच्या अगोदर आपण त्यांचा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. स्वप्नील बनसोडे आलेत नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कळम. सदतीस वरती इंडिव्हिज्युअल समीर. 2 चेंडू त्याने या ओव्हर मधले फेस केलेत. तिसऱ्या बॉलवरती विकेट. अंतिमचे 3 चेंडू आता बाकी राहिलेत. बॉलर स्ट्रायकिंग एंड वरती आता बॅट्समन स्वप्नील. खोलवा टप्प्याचा चेंडू. लाऊड अपील. फलंदाज बाद. जणू काय ऍक्शन रिप्ले मागील चेंडूचा. समीरला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सांभाळावं लागलेलं. 1 मोर विकेट डाऊन. बॉल टाकण्यासाठी आपण पाहतो सुधाकर गारे फाउंडेशन टीमच्या वतीनं बॉलर तयार संतोष गारे. हो 5वा चेंडू हवेत. जेलची शक्यता. पाहुआ क्षेत्रक्षक पोचले. डाऊन द बॉल पकडली आहे जेल. फलंदाज बाद. आणि जसा मासा पाण्याविना तळमाळतो तसा समीर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्राईक विना तळमाळला. 59 धावा. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली या ठिकाणी संतोष गारे यानं 2 सलग लेग बिफोर द विकेट आणि त्यानंतर झेल बाद स्वरूपात ऋतिक दळवीला त्यानं बाद केलं. पहिली विकेट हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे अधिराज 11 टीमचे कॅप्टन संकेत बाबरे यांच्या वतीनं. आणि त्यानंतर आपण पाहतायत गोलंदाज संतोष गारे. अटॅक केला होता पहिल्या चेंडूवरती समीरनं षटकारानं आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक. नवीन फलंदाज भगवान दळवी आता मैदानाच्या आतमध्ये. अजून एक वाकसचा खेळाडू. शेवटचा आता बॉल बाकी राहिला. पव्वा 4थी विकेट येईल का. शेवट गोड करेल भगवान दळवी. आतापर्यंत 59. अक्षकवाला खेळायचं होतं. जेलची शक्यता हो. कॅच ड्रॉप. निर्णायक कॅच ड्रॉप. रनआउटची देखील संधी आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. फलंदाज इथून होईल बाद. एकच रन या चेंडूवरती मिळते. 60 धावा धाव पुस्तकावरती. आणि कमालीचं षटक टाकलं संतोष गारे यानं. षटकार आला पहिल्या चेंडूवरती परंतु समीरला स्ट्राईकच मिळालेली नाहीये या अंतिम ओव्हरमध्ये. पहिल्या बॉल नंतर 60 धावा धाव पुस्तकावरती. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही विनंती करत आहोत कॅप्टन CSK चांदे वर्सेस सेजल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या सेजल 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्यानंतर भव्य सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. आपले संघ मालक उपस्थित आहेत. सेजल 11 टीमचे संघ मालक महेश कारिक साहेब उपस्थित असतील तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं.
दक्ष इलेव्हन टीमचे संघमालक मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत योगेशजी भोईर साहेब, त्यांचा भव्य सन्मान आम्ही करत आहोत. सन्माननीय अभिषेकजी गायकर साहेब या कर्जत प्रीमियर लीगचे, त्याचबरोबर कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करत आहोत हा संघ मालकांचा भव्य सन्मान. त्याचबरोबर लगेचच आपण भव्य सन्मानाकडे वळणार आहोत. पुढील सन्मान ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्याचबरोबर भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात. सुधाकर गारे फाउंडेशन टीमचे ओनर सन्माननीय अजयजी गरज साहेब, त्यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती अध्यक्ष साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी घेत आहोत. यावं अजयजी गरज साहेब, आपला देखील भव्य सन्मान आम्ही करत आहोत या व्यासपीठावरती. त्याचबरोबर सेजल इलेव्हन टीमचे संघ मालक महेशजी खारीक साहेब, आपल्याला विनंती, आपण जर या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. CSK चांदई टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. टॉस करण्यासाठी आम्ही योगेश दादा भोईर यांना विनंती करत आहोत की आपल्याच पवित्र शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण करावा. कॅप्टन या वैभव. मॅच चालू होण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन आम्हाला पाहिजेत. सेजल इलेव्हन टीमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. वैभव तेर, आपण त्वरित या प्लीज. चला या दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. केडी प्लीज कम इन टॉस बॉक्स. चला वैभव या लवकर. टॉस आपण करत आहोत. दोन ताकदवर संघांमध्ये सेजल इलेव्हन बनाम CSK चांदई या दोन संघांमध्ये आपण करत आहोत टॉस. सेजल इलेव्हन टीमचं नेतृत्व करतात कुणाल दाबणे, हिटमॅन, मिस्टर रन मशीन ऑफ नेरळ, जे नेतृत्व करतात सेजल इलेव्हन टीमचे वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड ऑलराऊंडर वैभव थेर, जे लीड करतायत चांदई संघाला. करूया टॉस योगेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. आमचे अजित दादा जाधव देखील उपस्थित आहेत टॉस बॉक्समध्ये. अध्यक्ष साहेब, टॉस जिंकलेला चांदई टीमनं आणि प्रथमतः वैभव तेरनं कदाचित फिल्डिंगला पसंती दिली. वैभव, काय डिसिजन आहे? फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीमला आम्ही देत आहोत आणि पाहूयात पुन्हा एकदा वळूयात या मॅचच्या दिशेने. वैभव, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लेइंग 11ची लिस्ट देण्यासाठी. यस, ग्रीन सिग्नल आलेला पंचांकडून मॅचला सुरुवात. ऋतिक दळवी पहिल्या ओव्हरमध्ये. ओ, टॉस झाला, हवेत खेळलेत. हो, डायरेक्ट रिचची देखील संधी. असं वाटलं की कदाचित झेल होऊ शकते. प्रयत्न चांगले होते फिल्डर कडून देखील. पहिला चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स होता ऋतिक दळवीचा. नितेश ठिकंडे आणि संतोष गारी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत प्लेइंग 11 देण्यासाठी. ऋतिकचा चेंडू चांगला फटकवला, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर कट केलाय, बॉल सीमा पारात, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. आम्ही विनंती करत आहोत CSK टीमचे संघ मालक तर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय संजयजी कोळंबे, करणजी दस साहेब आणि मोहनजी दस साहेब, आपल्याला विनंती, आपण जर उपस्थित असाल तर आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नितेशच्या बॅटमधून हा चौकार, भव्य सुरुवात. 5 धावा 2 चेंडूमध्ये. ऋतिक दळवी स्ट्रायकिंग, बॉलिंगला एक्स्ट्रा बाउन्स. थोडेसे पुढे आले होते, फुटस्टेपचा वापर केला होता नितेशनं. 1 फॉर द ओव्हरचा कदाचित कॉल दिला. जबरदस्त ऋतिकचा स्टार्ट. ऋतिककडे हाईट आहे, शोल्डरचा चांगला वापर करतो, एक्स्ट्रा बाउन्स ते देत असतात. गोलंदाज तयार. हो, चांगला बॉल, पेस होता या चेंडूवरती. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 4 चेंडू नंतर 5 धावा धाव फलकावरती. काय बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये समीर माळीची.
त्यानंतर पव्वा समीर माळी सारखी 37 धावसंख्येची इनिंग. आता कुठल्या तरी एका खेळाडूला वायटल रोल निभावावा लागेल या सेकंड इनिंग मध्ये. गुड लेंथ वरती टॉस झाला, शरीरावरती आदळला चेंडू, धावेसाठी कॉल आहे. डायरेक्ट हिटची देखील संधी. प्रत्येक बॉलवरती चान्स घेतात, महत्वाची विकेट आहे. जर इथून विकेट गमवून जर प्रेशर टाकला तर नक्कीच फायदा होईल. पहिल्या ओव्हरमध्ये 26 न सुरुवात केली होती, पहिल्या इनिंगमध्ये 60 बनवल्या. 61 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना आघाडीची जोडी थोडीशी फॉर्मसाठी चाचपडत असताना धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 6 वर. हो, फक्त दिशा दिली आहे, निघाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. शॉर्ट टर्न मॅन आणि बरोबर फ्लॅश स्लिप मधून निघाला बॉल, बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाचा डाव आटपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 10 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 10, 61चं टार्गेट, 51 अजून करायच्या 24 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या धावा 10 आणि विजयासाठी अजून 51 इथून बनवायच्यात. बॉलर आलेत बॉलिंग मार्क वरती. कुमार वेडले आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. कुमार विर्ले आलेत बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलं षटक आपण बॉलर ऋतिक दळवीचं पाहिलं. आता कुमार ओव्हर नंबर 2 मध्ये. चला थोडं फास्ट खेळा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या ओव्हरमध्ये 10, विजयासाठी 24 मध्ये 51. हो, ब्रिलियंट पेस. पहिला चेंडू पाहुयात. पंचांना वाईड घोषित केला. एक्स्ट्रा रन सुरुवात होते सेकंड ओव्हरची. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 11 वरती. विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 50. थ्रो आपण पाहिला विकेट किपरचा लॉंग ऑनला होता, परंतु त्यांना बीट करून बॉल लॉंग ऑनच्या बाहेर होता. त्या ठिकाणी शिवम होते, मला असं वाटतंय शिवम लोबी, ते देखील एक चांगले समालोचक आहेत, उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 11, विजयासाठी 50 24 मध्ये. स्विच हिट खेळलेत. पाठीमागे बॉल, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. कदाचित चेंडू आडणं गरजेचं होतं आणि इथं लेझीज क्रिकेट असंच आपण म्हणूयात. बॉल निघाला बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती.
24 मध्ये 50 करायच्या होत्या, आता 23 मध्ये 46 ची आता उर्वरित गरज राहिलेली आहे. 10 ते 15 धावाने कदाचित अजून 10 ते 15 धावा होऊ शकल्या असत्या पहिल्या सत्रामध्ये दक्ष 11 टीमच्या वतीनं. नेक्स्ट मॅच मध्ये सांदई वर्सेस सेजल 11. वेगवान चेंडू कवसला बॅकवर्ड थर्ड मॅन रिजनला खेळले. स्क्वेअर कटचा हा फटका, हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. सलगचा दुसरा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या हे पुढे जाऊन पोहोचलेली आहे 19 वर. स्ट्रायकिंग एंडला नितेश, पहिला स्विच हिट, त्यानंतर स्क्वेअर कट. 19 धावा. वेगवान चेंडू पाऊवा दूर ठेवला शरीरापासून. वाईट चेंडू पंचांना घोषित केलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या 20. कुमार आहेत बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वीस धावा फलकावरती. कुमार पुन्हा एकदा तयार. हो, वेगवान चेंडू, प्रतिउत्तर भगवान दलवी डाऊन द बॉल. ज्वेल स्वीकारली आहे 2 चौकारानंतर. हा प्रतिउत्तर कुमारचा वेगानं बीट केलं. टॉप एज लागली. विकेट किपरची झेल. फलंदाज बा. धन्यवाद डीजे. कर्जत खालापूर, अर्थातच कर्जत 11 वर्सेस खालापूर 11 या दोन संघामध्ये आपण एक्झिबिशन मॅच पहिल्याच उद्घाटनाच्या दिवस रात्रीमध्ये आपण पाहिलेली आहे. जबरदस्त सामना तो देखील रंगला. चांगली लढत झाली. दोन्ही संघांना एकत्रित आणून मैत्रीपूर्वक संबंध कसे वाढतील यासाठी प्रयत्न प्रसादभाई थोरवे आणि संपूर्ण कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटीने केलेला. सातत्याने कर्जत खालापूर ह्या मॅचेस होत आलेल्या आहेत. सात जानेवारीला आपण लोकार्पण सोहळा पाहिला कर्जतमध्ये. पूर्ण देशामधले सर्वाधिक विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती आपण आपल्या कर्जत नगरीमध्ये, कर्जत नगरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांना केलेला आहे. तब्बल 52 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती आपण आपल्याच कर्जतमध्ये पाहतोय. हो, आडव्या बॅटने अक्षय भगतचा तडाखा. स्लॉक स्वीप करत असताना टोकला षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अंतिमचे 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन अक्षय भगत. हो, वेगवान चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला पाहूयात. आणखीन एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार.
धन्यवाद धन्यवाद. शेवटचा अंतिम चेंडू अक्षय भगत स्ट्रायकिंग एंड वरती कर्णधार. पाहूयात आता अंतिम चेंडू कुमारचा. हो हवेत खेळले, जेलची शक्यता. व दूर राहिले क्षेत्ररक्षक, प्रयत्न चालू आहेत. चांगली फिल्डिंग झाली आहे डीप फाईन लेगला. झेल उडाली होती हवेमध्ये, कदाचित असं वाटलं की अक्षय भगतची विकेट धोक्यामध्ये. 34 धावा धावफलकावरती 2 ओव्हर नंतर. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 ओव्हरमध्ये 34 धावा. पाहूयात आता इक्वेशन. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कुणाल सर आम्हाला आता इक्वेशन पोहोचवतील. 18 चेंडू आणि 27 आवश्यकता. विक्रांत आलेत मॅम फ्रॉम शिवशक्ती कडाव. विक्रांत. विक्रांत आलेत बॉलिंग मार्कवर. हो पहिला चेंडू टॉपेज, झेल पकडली आहे भगवान दळवीनं. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती सफलता विक्रांतला. सतरामध्ये आता 17मध्ये 27 आवश्यकता. नवीन फलंदाज प्रवीण आता मैदानाच्या आतमध्ये. हो गुड लेंथ वरून टॉस झाला बॉल. चांगला नव्हे तर खूपच चांगला चेंडू. हा देखील बॉल एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये. गणेश सोकडने इथून झेल स्वीकारली आहे. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. सलग 2 विकेट घेतल्यात याच 2 चेंडूमध्ये. सुरुवात मस्त केलेली आहे विक्रांतनं. या सुरुवातीची गरज. 18मध्ये 27 करायचे होते. 2 बॉल डॉट आलेत म्हणजेच विकेट घेतल्यात. आता 16 चेंडूंमध्ये 27 आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आता सौरभ मैदानाच्या आतमध्ये.
नवीन फलंदाज आता सौरभ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सोळा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 27. विक्रांत विकेट अटक 100 डावावरती 2 विकेट अटक या स्पर्धेमध्ये. पहिली संकेत बाबरे, दुसरी संतोष घारे, आता तिसरी पव्वात विक्रांत. हो, खालवर टप्प्याचा चेंडू खाली लागला बॅट अगदी टो एंडला. त्यानंतर एकच रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 धावा. धाव फलकावरती कमबॅक करणारं षटक हे विक्रांतचं राहिलेलं आहे पाववात. परंतु आता कॅप्टन अक्षय भगत यांचा कडवं आव्हान आता समोर असणार आहे विक्रांतच्या. शिवशक्ती कडाव संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. शिवशक्ती कडाव संघ आपल्याला स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील खेळताना दिसणार आहे 27 जानेवारीला. ग्रामीणचा विश्वचषक. गोलंदाज तयार विक्रांत. वेगवान चेंडू लाऊड अपील पंचांकडे. ओ फलंदाज बाद. फिंगर गोज अप. कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये विक्रांतनं मोठा मासा आता घालायला लागलाय. कॅप्टनला डिपार्ट केलंय. गोल्डन विकेट मॅचच्या बाहेर. अक्षय भगत डिपार्ट. फलंदाज बाद. संघाचे संघ मालक योगेश दादा भोईर यांच्या वतीनं विक्रांतनं जी विकेट घेतलेली अक्षय भगतची, या विकेटसाठी, या गोलंदाज विक्रांतसाठी 500 रुपयांचं पारितोषिक इथून जमा झालेलं आहे, जे आम्ही 12th मॅनकडे सुपूर्त केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करणारा षटक, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, रायझिंग स्टार विक्रांत. नवीन बॅटर महेंद्र रुठे आता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकले विक्रांतनं, त्यामध्ये 3 विकेट आहेत, फक्त एकच धाव दिली. कमबॅक करणारं षटक. 18 मध्ये 27 करायचे होते, आता 14 बाकी राहिले. 14 मध्ये 26 ची आवश्यकता. कमबॅक, जबरदस्त कमबॅक. खेळपट्टी तापलेली आहे. सहजतेने पाठा विकेटवरती षटकार जाताना आपण पाहिलेला आहे, परंतु चांगल्या टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर तोच निवियाचा चेंडू गोलंदाजाच्या देखील फेवरमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आता महेंद्र. बॉलिंग मार्क होते विक्रांत. अंतिमचे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. खोलात टाकला चेंडू. 1 मोर डॉट बॉल. वेग प्रचंड होता या चेंडूवरती. विक्रांतकडे लेग कटरचा अस्त्र आहे, परंतु या चेंडूवरती त्याने पेसचा फंडा वापरला. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच CSK संघ आपण तयारीमध्ये आहे. आमच्या व्यासपीठाच्या समोर या. हो, आणखीन एक चांगला बॉल. एक धाव संख्येचं षटक विक्रांतचं मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करताना पाहायला मिळत आहे. शिरकाव केलाय या संघानं. या चांगल्या गोलंदाजीनंतर विक्रांतचं कौतुक. योगेश दादा भोईर यांच्या वतीनं त्यांना पारितोषिक, कारण 2 महत्वाचे गडी, 3 महत्वाचे गडी त्यानं बाद केले आणि 6 चेंडूमध्ये फक्त एकच रन त्यानं दिलेली आहे. इक्वेशनचा विचार आपण करूयात आता. 12 चेंडूंमध्ये 26 धाव संख्येची आवश्यकता. 12 मध्ये 26. बारा बॉल मध्ये आता विजयासाठी 26 आवश्यकता. 13चा आस्किंग रन रेट. कमबॅक विक्रांतचं. 5 ओव्हरमध्ये एकतरी गोलंदाज तुमच्याकडे असा असतो जो नेहमी रन कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्याचा क्रुशियल रोल निभावलेला आहे शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाज विक्रांतनं.
पाहूयात आता सौरभ स्ट्रायकिंग एंडला. सौरभ आहेत स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडूंमध्ये 26. ऋतिक दळवी बॉलर. हो, चांगला चेंडू वरती, चांगला फटका. फटका चांगला आणि धावा देखील इथून चांगलाच मिळतील. भव्य स्वागत. प्रमुख गोलंदाज ऋतिक वरती हल्ला चढवला, सिक्सर. वेगवान चेंडू आता सरळ व्ही शेप मध्ये. वन मो बिग हिट. व्ही शेप मध्ये खेळले, सरळ ब्लॅक स्क्रीनला धडकला चेंडू. 1 more 6. बारा चेंडूंमध्ये 26ची आवश्यकता. 2 चेंडूमध्ये 12 वसूल केल्यात. जबरदस्त फलंदाजी सौरभ जाधव. मैदानाच्या आतमध्ये सलग 2 षटकार. प्रमुख गोलंदाज दक्ष 11 टीम ऋतिक दळवीवरती हल्ले चढवत असताना. हो, वेगवान चेंडू. शॉर्ट कव्हर पॉइंटला धाव घेतलेली नाहीये. या चेंडूवरती कुठलीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आला. संघाची धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 47 वरती 47. विजयासाठी अजून 14ची आवश्यकता राहिलेली आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 14. ऋतिक तयार. स्ट्रायकिंग एंडला सौरभ. वेगवान चेंडू मिड विकेटला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 रन तर पूर्ण झाले. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय खेळाडूचा. फक्त 1च रन. आता 13 8 मध्ये. पहिलीच मॅच रंगतदार स्थितीमध्ये. 8 मध्ये 13. आठ चेंडू आता विजयासाठी. 13 धावसंख्येची आवश्यकता. कॅप्टन गणेश सोकट पाहूयात काय कानमंत्र ऋतिक दळवीला, ज्याच्यावरती मोठी जबाबदारी होती. त्या ऋतिक दळवीवरती सौरभचं आक्रमण. प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केल्याच्या नंतर प्रेशर इथून बनत असताना मॅच अजूनही बॅलन्स आहे. पाहूयात ऋतिक तयार. हो, ऑफ ट्रॅकर. गुड लेंथ वरून हार्ड लेंथ वरून टॉस झाला बॉल. सबमरीन डिलिव्हरी होती. रायझिंग बॉल. बरोबर परफ्यूम डिलिव्हरी. नाकाच्या समोरून जाणारा हा चेंडू. डॉट बॉल. अंतिम चेंडू आता या ओव्हर मधला बाकी राहिलेला. 7 बॉलमध्ये आता 13ची आवश्यकता. 7 मध्ये 13. 7-13 बनवायच्या उर्वरित 7 चेंडूंमध्ये. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग आखत असताना, प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग बदलत असताना. ओ, 1 more डॉट बॉल. वेगवान चेंडू बॅटन पॅड मधून. चांगलं षटक राहिलेलं ऋतिकचं. 2 षटकार हे मागडे ठरलेत, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक. ओव्हर कंप्लीट. 13 आले या ओव्हरमध्ये आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 48 वरती. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 13ची आवश्यकता. 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. जास्तीचा अधिकचा टाइम खर्च केला जातो याची नोंद घ्या. तेच पंच सातत्याने कॉल करतात. फक्त आणि फक्त ड्रिंक्स ब्रेक जेव्हा 3 ओव्हर नंतर होतो तेव्हाच फक्त संघाला एकत्रित येण्याची संधी आहे, याची आपण नोंद घ्या. प्रत्येक ओव्हरमध्ये प्लीज ज्याने टीम मीटिंग नको आहे. पंचांकडे आजच्या दिवसापासून फुल ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे वेळेसंदर्भात.
अधिकचा वेळ तुम्ही जर घेतला, पंचांना अधिकचा वेळ घेताना टाइमपास करताना तुम्ही जर आढळलात तर पंचांकडून देखील तुम्हाला ऑन ग्राउंड पॅनल्टी लागू शकते, याची नोंद घ्या. त्याचा अध्यक्ष साहेबांनी नुकताच सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तत्पर आहेत संपूर्ण KPL मध्ये. अध्यक्ष साहेबांचं बारकाईने लक्ष प्रत्येक क्षणावरती, प्रत्येक पाहुण्यांना वरती घेणं, प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं, संघ मालकांचा सन्मान करणं हे अध्याय एक कर्तव्य. अक्षय लोंगले, स्लॉक स्पेशलिस्ट, टेल एंडर, आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना अक्षय लोंगले, मॅन फ्रॉम उमरोली. स्ट्रायकिंग एंडला सौरभ, 6 चेंडू 13 रोखायच्यात अक्षयला. स्ट्रायकिंग एंडला सौरभ, पहिला चेंडू 6 मध्ये 13. हो, पहिला चेंडू शहरावरती आदळलाय. लेग स्टिक मिस करतोय कदाचित चेंडू. बाहेर वळण घेणार चेंडू, टप्पा पाडल्याच्या नंतर त्याच अँगलनं निघून जाणार कदाचित हा चेंडू असावा, तेच पंचांना कॉल केलेला आहे. पंचाच्या विजनमध्ये कदाचित बॉल रिलीज केल्याच्या नंतर येत असावे, त्याच पद्धतीने पंच सूचना पोचवत असताना पहिला चेंडू डॉट अक्षय लोंगलेचा. कदाचित पंचांच्या विजनमध्ये बॉल रिलीज केल्याच्या नंतर बॉलर येत असावे. कुठल्या संघावरती अन्याय होऊ नये त्यासाठी प्रत्येक बॉलवरती पंच सूचना पोहोचवतात. हो, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, महत्वाचा धक्का. सौरभ जाधव इथून बाद झालेत. अक्षय लोंगलेनं 440 वोटचा मोठा झटका दिलेला सुधाकर घारे फाउंडेशन टीमला. आता 4 मध्ये 13. आदेश मसेज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती खेळतात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र रुटे. थोडंसं क्रॉस व्हेरीफाय मी करत असताना आता आदेश मसे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबतात. स्ट्रायकिंग एंडला महेंद्र रुटे. उर्वरित 4 चेंडू बाकी राहिलेले, 4 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. सातत्याने उमरवली संघासाठी याच अक्षय लोंगलेनं बऱ्याचदा कित्येकदा शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला रन वाचून मॅच जिंकून दिलेला आहे. आता त्याला दक्ष 11साठी तेच काम इथून करायचं आहे. 6 मध्ये 13 बनवायचं होतं. 2 बॉल त्याने डॉट काढले, त्यामध्ये एक विकेट घेतले सौरभ जाधवशी. आता 4 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. 4 बॉल 13. कॅप्टन गणेश, अधिकचा वेळ घेऊ नका ही सूचना. 4 बॉल 13. अक्षय लोंगले बॉलिंग मार्कवरती. 4 बॉल 13. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेंद्र रुटे. लोवा फुलटॉस आहे, पाठीमागे चेंडू. हो, धाव घेतलेली नाहीये. 3रा डॉट बॉल. अक्षय लोंगले जबरदस्त बॉलिंग अटॅक, पॉवरफुल बॉलिंग अटॅक दक्ष 11 टीमचा. प्रॉपर रोटेशन गणेश सोकट यांचं. जबरदस्त बॉलिंग. आता 3 बॉल 13 रनची आवश्यकता. या चेंडूवरती रन घेण्याचं मानस होतं परंतु धाडच नव्हतं. 3 चेंडू विजयासाठी 13. समोर खेळलेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन पूर्ण. कॉल दुसऱ्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो फलंदाज इथून बाद. 2 बॉल आता विजयासाठी. 12 धावसंख्येची गरज राहिलेली आहे. 2 मध्ये 12. खारीक साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. सन्माननीय महेशजी खारीक साहेब मुख्य. सेजल 11 संघ इन ऍक्शन मध्ये. CSK चांदई संघ इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये. सेजल 11 संघाचे संघ मालक सन्माननीय महेशजी खारीक साहेबांचं नुकताच या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे या पुढील लढतीमध्ये. आता पाववाद इक्वेशन बाकी राहिलेलं आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 12ची आवश्यकता. चला गणेश सोकट प्लीज.
नवीन फलंदाज प्रशांत मोडक आता मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 12 धाव संख्येची आवश्यकता. 1 डॉट बॉल ची नितांत गरज आहे. 2 मध्ये 12. हो खोलवा टप्प्याचा बॉल, काय चेंडू टाकला अक्षयनं. हो वाईट थ्रो झाला होता. जर रत्नदीपने चेंडू जर अडवला नसता तर या चेंडूवरती किमान 5 तरी मिळाले असता. त्यानंतर टाय करण्याची संधी निर्माण झाली असती. परंतु या बॉलवरती 2 धावा मिळाले. एक एक रन इम्पॉर्टंट आहे लीग स्टेजेसमध्ये. या एक एक रनचं महत्त्व तुम्ही कालच्या लॉट्सला विचारा, कालच्या लीग स्टेजच्या खेळाडूंना विचारा. आता 1 बॉलचा खेळ बाकी, 1 बॉलमध्ये 10ची आवश्यकता. पाहूयात आता किती अंतर कमी करतील अंतिम चेंडूवरती. 1 बॉल 10. खोलवा टप्प्याचा चेंडू, लोवा फुलटॉस होता. मिड विकेटला बॉल, भगवान दळवींना बीट करून बॉल सीमा पार. जबरदस्त सामना इथून रंगलेला. अक्षय लोंगलेचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. विक्रांतचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. आणि सामना इथून जिंकलेला तो दक्ष 11 या संघानं. अभिनंदन टीम. चला चांदई टीम प्लीज, वैभव मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आपण आपल्या संघाला घेऊन आणि प्लेइंग 11 जमा करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूयात. 3 खेळाडू हकदार होते या मॅन ऑफ द मॅचचे. पहिला प्रथमदा विचार जर केला समीर माळी ज्याने 37 बनवल्या, त्यानंतर विक्रांत ज्याने 3 विकेट घेतलेल्या आहेत, आणि अक्षय लोंगले ज्यानं 13ची गरज असताना धावा आपल्या संघासाठी मॅच इथून जिंकून दिलेली आहे. परंतु या सामन्याचा सामनावीर निर्णायक षटक, 1 रन देऊन 3 महत्त्वाचे गडी ज्याने बाद केलेले आहेत. मॅन फ्रॉम शिवशक्ती खडा विक्रांत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. काही सन्मान आहेत या मुख्य व्यासपीठावरती. सेजल 11 टीमचे संघ मालक सन्माननीय महेशजी कारिक साहेबांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करूयात. ते स्टेजवरती फार कमी असतात, त्यांना त्यांच्या संघामध्ये राहणं जास्त पसंतीचं आहे. परंतु आयोजकांच्या विनंतीनुसार ते या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहिले. त्यांचा मनपूर्वक आभार. आणि आम्ही खारीक साहेबांनाच विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा विक्रांतला. रॉयल रायगड रेस्टॉरंटचे सन्माननीय ओनर महेशजी कारिक साहेब, जे सेजल 11 टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्याच पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देत आहोत विक्रांतला. प्रेझेंटेशन बॉक्स समोरची गर्दी काळी करा प्लीज. दक्ष 11 टीम आपण थोडेसे साईड लावा. त्याचबरोबर काय कॅश प्राइज आहे जे आम्ही अतुल शेट्टेपर्यंत सुपूर्द केलेले आहेत. योगेश दादा भोईर जे ओनर आहेत त्यांच्याकडून विक्रांतसाठी 500चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर अक्षय लोंगलेसाठी 500चं पारितोषिक आणि समीर माली यांच्यासाठी देखील 500चं पारितोषिक आहे, जे आम्ही 12th मॅन अतुल शेट्टे यांच्याकडे जमा केलेलं. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. आणि आम्ही पुन्हा एकदा कारिक साहेबांना विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं.